एका खऱ्या घटनेवर आधारित ही कहाणी, जिथं गोव्यातील गल्ल्यापासून ते महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी चाललं होतं जीवावरचं मिशन. समोर होता कार्ल, चतुर, धोकादायक आणि कायम पळून जाण्याच्या तयारीत. आणि त्याच्या मागे होता फक्त एकच नाव, इन्स्पेक्टर झेंडे. चित्रपटाची सुरुवात होती 1986 मध्ये. त्या काळात मुंबईत क्रिमिनलचे राज्य होते आणि मुंबई पोलीस त्यांना साफ करण्याचं काम करत होते. इथे झेंडे आपल्या वाईफच्या सांगण्यावरून दूध घेण्यासाठी लाईनमध्ये उभा असतो. झेंडे पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर असतो. तेवढ्यात रेडिओवर बातमी लागते की काल तिहाड जेलमधून पडून गेला आहे. कार्लने जेलमध्ये आपल्या बर्थडेचं निमित्त करून सगळ्यांना ड्रग्सची खीर खायला घातली आणि सगळ्यांना झोपून तिकडून पळून निघाला. कालसोबत आणखी 4 कैदी देखील जेलमधून पळून गेले असतात. पोलिसांना समजतं की काल दिल्लीहून मुंबईला पोहोचलेला आहे. 1 तास झेंडे दुधाची बाटली आपल्या वाईफला देतो आणि स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसतो. कारण 15 वर्षापूर्वी याच झेंडेने कार्लला पकडलं होतं. 15 वर्षापूर्वी झेंडे एका चोराचा पाठलाग करत होता. झेंडेला पुढच्या चोरीचं ठिकाण आणि वेळ कळते. तिथे कार्ल चोरी करणार असतो. कार्लने आतापर्यंत बऱ्याच चोऱ्या केल्या होत्या आणि मुलींबरोबर फ्लर्टही केलं होतं. त्यामुळेच त्याला स्विमसूट किलर म्हटलं जायचं. पण जेव्हा तो पळून जाण्याच्या तयारीत होता, तेव्हा गर्दीतून झेंडे समोर उभा राहतो. कार्ल येण्यापूर्वी झेंडे आपल्या पूर्ण टीमसोबत तिथे रेडी बसलेला असतो. तो तर फक्त क्राईम घडण्याची वाट बघत असतो. म्हणजेच कार्लला रंगेहात पकडता येईल. आता प्रेझेंटमध्ये झेंडेला खात्री असते की त्यालाच कार्लला पकडण्याचं काम मिळणार. कारण शेवटी त्याच्याकडे कार्लला पकडण्याचा एक्सपिरियन्स होता. पण त्यांचा टेलिफोन अजिबातच काम करत नव्हता. त्यामुळे इलेक्ट्रिशियनला ते जबरदस्ती बोलवून आणतात आणि त्यानंतर फोन दुरुस्त केल्यानंतर त्याला कॉल येतो. डी-जी-पीवर प्रेशर होतं की ही केस एखाद्या मोठ्या ऑफिसरकडे द्यावी, झेंडेसारख्या मामूली इन्स्पेक्टरकडे नाही. कारण या 15 वर्षात कार्ल एक मोठा क्रिमिनल बनला होता. इंटरपोल देखील त्याच्या शोधात होता. त्याने आतापर्यंत 32 मर्डर्स केले होते. आता झेंडे त्याला कसा काय पकडणार? तेव्हाच झेंडे कार्लची पूर्ण बॅकग्राऊंड हिस्ट्री उघड करून दाखवतो. त्याचा बाप कोण होता, त्याची आई कोण होती. तसंच कार्लला लक्झरियस लाईफ जगण्यात आनंद वाटत होता. त्यामुळे तो नेहमीच 5 स्टार हॉटेलमध्ये राहत असे. म्हणजे झेंडे जणू या केसबाबत पूर्ण प्रिपेअर होऊन आला होता. त्यामुळे झेंडेला सी केस मिळते. इकडे कार्ल आपल्या ऐशोआरामात व्यस्त असतो. तो एका मुलीसोबत इंटिमेट होतो आणि जेव्हा ती मुलगी त्याचा चेहरा ओळखायला लागते, तेव्हा तो तिला जिवंत जाळून मारतो. दुसऱ्या दिवशी पोलिसांना तिची डेड बॉडी सापडते. पण कुठलीच केस होत नाही. बॉडीला लावारिस म्हणून दाखवून केस बंद केली जाते. आता झेंडे मुंबईतील सगळ्या 5 स्टार हॉटेल्समध्ये आणि आपल्या सर्व इन्फॉर्मर्सकडून कालबद्दल माहिती गोळा करू लागतो. प्रॉब्लेम असा होता की त्यांच्याजवळ कालची 15 वर्ष जुनी फोटो असते. इकडे झेंडेला एका सस्पिशियस व्यक्तीबद्दल माहिती मिळते की तो काल असू शकतो. मग झेंडे आपल्या टीमसोबत त्या हॉटेलमधल्या सगळ्या रूम्समध्ये हाऊसकीपिंग म्हणून तपास सुरू करतो आणि खरोखरच कार्ल त्याच हॉटेलमध्ये असतो. ॲक्चुअली इन्स्पेक्टर झेंडेने कार्लला बघितलं होतं, पण त्याच्या टीमने कार्लला कधीच बघितलं नव्हतं. त्याचवेळी योगायोगाने त्यावेळी रूम ऑर्डर एका लेडीने घेतली आणि या लोकांनी एका फॉरेनरला कार्ल समजून अटक केली. ही चूक डी-जी-पीला खूप महागात पडते. कारण आता फ्रेंच एम्बसीकडून इंडियन गव्हर्नमेंटवर प्रेशर येऊ लागलं होतं. बाकी देशांकडूनही होम मिनिस्टरला झेंडेला या केसवरून हटवायला सांगितलं होतं. झेंडे स्वतःही ही केस दुसऱ्याला कोणाला द्यावी असं म्हणत होता. पण डी-जी-पीला झेंडेवर पूर्णपणे विश्वास होता. तो आपली जॉबसुद्धा रिस्कवर ठेवतो आणि झेंडेला केसवरून हटवत नाही. यानंतर कार्लला दाखवलं जातं. तो मुंबई एअरपोर्टवरून पळून जाण्यासाठी आलेला असतो. पण इथे स्ट्रिक्ट चेकिंग सुरू असते. प्रत्येक गार्डच्या हातात कार्लचा फोटो असतो. आजूबाजूला पोस्टर्स पण लावलेले असतात. त्यामुळे कार्ल इकडून नक्कीच पळू शकत नव्हता. पण तो निघताना आपल्या पोस्टरवर मुंबई पोलीस लव्ह यू असं लिहून निघून जातो. आता डी-जी-पीने जॅकोबला पण झेंडेसोबत या केसवर नेमलं. दोघे मिळून कार्लची पुढची मूव्हमेंट काय असेल याचा विचार करू लागतात. कार्ल इथेच कुठेतरी लपून बसलेला असणार असा त्यांना अंदाज येतो. त्यांना लक्षात येतं की कार्लची एक वाईफसुद्धा आहे. जरी ते दोघं एकत्र राहत नसले तरी त्यांचा डिव्होर्स देखील झालेला नाही. कार्लचे रॉयल्टी अमाउंट अमेरिकेत त्याच्या वाईफकडे जात असतात. त्यानंतर पोलिसांना एक लीड मिळते. कार्लसोबत पळालेला एक कैदी रेल्वे स्टेशनवर पकडला जातो. त्याच्याजवळ सापडलेल्या सामानावरून त्याची ओळख पटते. पण तो स्वतःला कुणीतरी दुसरंच असल्याचं सांगत असतो, जेणेकरून त्याला सुटता येईल. तो इन्स्पेक्टर झेंडे पोलिसी ट्रिक वापरून त्याला घाबरवायला लागतो आणि प्रश्न विचारायला सुरुवात करतो. शेवटी त्याच्याकडून कार्लची लोकेशन मिळते. पण झेंडे तिथे पोहोचतो तोवर कार्ल तिकडून चेकआउट करून निघून गेलेला असतो. कार्लसोबत एकूण 4 कैदी जेलमधून पळालेले असतात. एक रेल्वे स्टेशनवर पकडला गेला आणि आता एक हॉटेलमध्ये मिळतो.
त्यागी नावाचा कैदी हॉटेल सोडून जाणार असतो, पण त्याची गाडी चुकते म्हणून तो परत तिथेच येतो. त्यामुळे तो पकडला जातो. झेंडे त्याला झाडाला बांधून कालबद्दल चौकशी सुरू करतो, पण त्यागी काहीच सांगत नाही. झेंडे आणि जेकब मधमाशांच्या पोळ्याला मारू लागतात. आता त्यागीसमोर 2च पर्याय होते. एकतर त्याने कालबद्दल माहिती द्यावी, नाहीतर मधमाशांचा बळी व्हावं. तेव्हा त्यागी सांगतो की काल गोव्यात गेला होता आणि त्याने एक नवीन बाईक घेतली आहे. त्यागी झेंडेला त्या बाईकचा नंबरसुद्धा देतो. इकडे काल बाईकवर मस्तीत फिरत असतो. जणू सगळं शहर त्याचंच आहे. शेवटी तो तिहाड जेलमधून पळून आलेला असतो. त्यामुळे इतकी मजा तो करणारच. कालसोबत अजून 2 कैदी असतात. ते लोक अमेरिकेला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण त्यासाठी त्यांना काही दिवस वाट बघावी लागणार असते. कारण इथूनच एक जहाज काही दिवसांनी त्यांना अमेरिकेला घेऊन जाणार होतं. त्यांना फक्त 3 पासपोर्टची गरज असते. पण मग काल आपल्या सोबती कैदीलाच म्हणजे ललितला ठार मारतो. म्हणजे आता फक्त त्यांना 2 पासपोर्टची गरज होती. मुंबई पोलिसांना आता पक्की माहिती मिळाली होती की काल गोव्यात आहे. त्यामुळे डीजीपी झेंडे आणि त्याच्या टीमला एका गुप्त मीटिंगसाठी बोलावतो. तो सांगतो की लुकआउट नोटीस निघाल्यानंतरही गोवा पोलिसांचा काही विशेष प्रतिसाद नाही. आणि वरून काल मागचे 4 दिवस मुंबईतच होता. पण मुंबई पोलीस त्याला पकडू शकले नाही. त्यामुळे आता आपला मान राखण्यासाठी कालला स्वतःच आपल्याला पकडावं लागेल. हे लोक गोवा पोलिसांची मदत घेऊ शकणार नाही. मग डीजीपी झेंडेसहित 6 ऑफिसरची टीम या गुप्त मिशनवर पाठवतो. हे लोक कधीच प्लेनमध्ये बसले नव्हते आणि आता कालच्या चक्करमध्ये त्यांना प्लेनमध्ये बसण्याची संधीसुद्धा मिळते. सगळे आपापले बेस्ट पिकनिक क्लोथ्स घेऊन जातात. म्हणजे कोणालाही संशय येणार नाही की हे अंडरकव्हर मिशनवर आहेत आणि मग तिथे पोहोचताच कामाला लागतात. हे लोक त्या बाईकच्या ओनरचा पत्ता शोधून काढतात. मग ते कालला अटक करण्यासाठी त्या घरात जातात. पण घरात कुणीच नसतं. फक्त एक माणूस गन घेऊन उभा असतो. कारण त्याला वाटतं की हे लोक चोर आहे. खरं म्हणजे त्याची बाईक चोरीला गेलेली असते. कालने चोरीचीच बाईक विकत घेतली असते. त्यामुळे हे लोक चोर बाजारमध्ये जाऊन तपास सुरू करतात. तिथे चोरीची बाईक विकणारा माणूस मिळतो. पण त्याच्याकडून काही जास्त माहिती मिळत नाही. झेंडेने खोटं सांगण्याचा प्रयत्न केला की त्याचा भाऊ घरातून पळून इथे आला आहे आणि त्यानेच ही बाईक विकत घेतली आहे. त्यामुळे तो कुठे आहे हे जाणून घ्यायचं आहे. पण बाईक विकणाऱ्याला माहिती असतं की ही बाईक एका गोऱ्या माणसाने विकत घेतली आहे. तो झेंडेचा भाऊ असूच शकत नाही. मात्र त्याला हे माहिती नसतं की त्याने ही बाईक एका मोस्ट वॉन्टेड क्रिमिनलला विकली आहे. आता झेंडे गोव्यात असल्यामुळे त्याच्याकडून जबरदस्तीने तो खरं उघडून घेऊ शकणार नव्हता. नाहीतर त्या लोकांना संशय आला असता. मग सगळ्यांनी 2-2 जणांच्या टीम्स करून पूर्ण गोव्यात कालचा शोध सुरू केला. गोवा एक राज्य आहे आणि इथे खूप फॉरेनर्स पिकनिकसाठी येतात. अशा ठिकाणी कालला शोधणं खूप अवघड होतं. सगळ्यांनी सर्व 5 स्टार हॉटेल्स आणि नाईट क्लब्समध्ये शोध घेतला. कारण काल ऐशोआरामी प्रकारचा माणूस होता. तो अशाच ठिकाणी मिळेल असं वाटत होतं. पण काल कुठेच मिळत नाही. मग झेंडेला वाटायला लागलं होतं की कालने आपला पॅटर्न बदललेला आहे. तो आता 5 स्टारमध्ये मिळणार नाही तर कुठल्यातरी गलिच्छ जागेत लपलेला असेल. मग ते सगळे लहान-सहान आणि घाणेरड्या ठिकाणी सुद्धा शोधायला लागतात. झेंड्याचा अंदाज बरोबर निघतो. तो कालला योग्य ठिकाणी शोधून काढतो. काल तिथे एका फॉरेनर कपलला खोटे दगड विकण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्यांचा विश्वास संपादन करून योग्य वेळी त्यांना ठार मारता येईल. पण त्याच वेळी काही मुलांमध्ये भांडण होतं. त्याने गन काढली. त्यामुळे झेंडेला मध्ये पडून त्यांना थांबवावं लागलं आणि स्वतः पोलीस असल्याचं सांगावं लागलं. काल पोलीस हा शब्द ऐकताच तिकडून पळून गेला. काल तर पकडला गेला नाही. पण गोवा पोलिसांनी झेंडेला अटक केली. त्यांना वाटलं की झेंडे भांडण करत होता. आता झेंडे मुंबई पोलिसातला आहे ही गोष्ट उघड झाली होती. पण तो इथे काय करत होता? हे लपवण्यासाठी झेंडे पिकनिकचं कारण सांगतो. तो म्हणतो की तो आपल्या बायकोपासून लपण्यासाठी इथे आला आहे. आता जर गोवा पोलिसांनी मुंबईत तपास केला तर त्याच्या बायकोला झेंडेचा पत्ता लागेल. गोवा पोलिसांनाही झेंडेची कारणं खरी वाटली आणि त्यामुळे त्यांनी त्याला तात्पुरतं सोडून दिलं. दरम्यान न्यूजमध्ये येतं की कार्लला जेलमधून पडून 15 दिवस झाले होते. पण पोलीस अजूनही त्याला पकडू शकले नाहीत. ही गोष्ट पोलिसांसाठी लाजिरवाणी होती. आता झेंडेची टीम विचार करू लागली की कार्लला पडून 15 दिवस झाले आहे आणि जर त्याला भारतातून निघून जायचं आहे तर तो अजूनही गोव्यात का थांबला आहे? झेंडे म्हणतो की त्याला पासपोर्टची गरज आहे. पासपोर्ट मिळाल्यावर तो इकडून निघून जाईल आणि पासपोर्टसाठी तो कोणाचाही जीव घेऊ शकतो. इकडे कार्लने खरंच एका परदेशी माणसाचा खून केला. डेव्हिडचा मृतदेह जाळून टाकला आणि त्याचा पासपोर्टही चोरी केला. डेव्हिडच्या शरीराजवळ त्याच्या ओळखीचा कुठलाही पुरावा ठेवला नाही. दुसऱ्या दिवशी झेंडेची टीम सगळा एरिया कव्हर करण्यासाठी वेगवेगळे होऊन शोधायला निघते, जेणेकरून लवकरच कार्लला पकडता येईल. झेंडेचा प्लॅन यशस्वी होतो. एका आयलंडवर पाटीलला काल दिसतो. कार्लने आतापर्यंत 32 खून केले होते. त्याच्यासोबत अजून एक कैदीही होता. कार्लला पाहून पाटील घाबरून गेला आणि त्याला तो पकडू शकला नाही. आणि मग आजच्या वर्तमानपत्रात त्याच आयलंडवर मिळालेल्या मृतदेहाची बातमी येते. त्या मृतदेहाजवळ कुठलाही आयडी प्रूफ नव्हता. म्हणजे आता कार्लला पासपोर्ट मिळाला होता. जेव्हा पाटीलने हे सगळं झेंडेला सांगितलं तेव्हा झेंडे खूपच रागावला. पाटीलला जर घाबरायचंच होतं तर तो पोलिसात का आला?
त्याने कारला पकडायला हवं होतं. काल अजून एक खून करून बसला होता. झेंडे लगेचच पाटीलला या केसपासून दूर करतो. पाटीललाही त्यावेळी आपली बायको आणि मुलांची आठवण येऊ लागली होती. काल त्यालाही ठार मारू शकत होता. आता काल गोव्यातून पळून जाणार होता आणि हे काही करू शकणार नव्हते. झेंडेही आपल्या बायकोची आठवण करू लागतो आणि तिला फोन करतो. त्या दिवशी झेंडेच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी होती म्हणून तो भावूक झाला. तेव्हाच त्याला कालची बायको आठवली. काल सुद्धा आपल्या बायकोशी बोलत असेल. तो इतके दिवस गोव्यात होता. कदाचित त्याने तिला कॉल केला असेल. मग दुसऱ्या दिवशी जेकब इंटरनॅशनल कॉल्स होत असलेल्या ऑफिसमध्ये रेकॉर्ड्स तपासायला जातो. पण इथे आपली खरी ओळख सांगता येत नव्हती. त्यामुळे पोलिसांना रेकॉर्ड दाखवण्यासाठी लाच द्यावी लागली. तेव्हा कळलं की एका बारसोबत त्यांची सेटिंग आहे. तेव्हा कळलं की इथून कॉल करण्यासाठी बरेच पेपर्स वगैरे लागतात. पण त्या बारमधून इंटरनॅशनल कॉल सहजरित्या करता येतो. तिथे डॉक्युमेंट्सची वगैरे काहीच गरज लागत नाही. आता झेंडे आपली टीम घेऊन त्या बारमध्ये येतो. झेंडेला जे जाणवलं होतं ते बरोबरच होतं. कारण नुकताच इथून आपल्या बायकोला कॉल करून बाहेर गेला होता. आता झेंडे कोणाकडूनही मदत घ्यायला तयार होता. कारण काल अजून एक खून करून गेला होता आणि जवळ त्यांच्या हातातून तो निसटला होता. आता त्याला कारला पकडण्याचं श्रेय मिळावं असं काहीच वाटत नव्हतं. त्याला फक्त लवकरात लवकर इतर ऑफिसरची मदत घेऊन कारला शोधायचं होतं. तेव्हाच त्यांना एक दिल्ली पोलीस मित्र भेटला. त्याचा बॉसही 16 ऑफिसरच्या टीमसह दिल्लीहून गोव्यात कारला शोधायला आला होता. मग झेंडे त्यांच्याकडे जाऊन आपल्या सिक्रेट मिशनबद्दल सांगतो. जरी त्याला हे सिक्रेट ठेवायचं होतं तरीही तो हे सगळं उघड करतो. कारल नक्कीच आपल्या बायकोला कॉल करण्यासाठी इथे येणार आहे. पण दिल्ली पोलिसांचा माणूस तर पूर्णपणे दिखाव्यात होता. त्याने मुंबई पोलिसांची बेइज्जती करायला सुरुवात केली आणि होम मिनिस्टरकडे तक्रार करण्याची धमकी दिली. कारण हे लोक परवानगीशिवाय इथे मिशनवर आले होते. तेव्हा झेंडे त्यांना आरसा दाखवतो की कालचा वाढदिवस उद्या आहे आणि तिहार जेलमध्ये तो त्याचा वाढदिवस 15 दिवस आधीपासून साजरा करत होता. ही माहिती तर दिल्ली पोलिसांकडेही नव्हती. आता झेंडेला त्यांच्याकडून काही मदत मिळत नाही. उलट होम मिनिस्टरचा फोन थेट डीजीपीकडे जातो. तरीही डीजीपी सिक्रेट मिशनबद्दल काहीच सांगत नाही. इकडे झेंडेची टीम पूर्ण दिवस त्या बारवर नजर ठेवून होती. रात्री बार बंद झाला पण काल आला नाही. आता त्यांना पैशांचीही कमतरता जाणवू लागली होती. त्यावरून गोवा पोलिसांचा एक इन्स्पेक्टर झेंडेच्या टीमवर नजर ठेवत होता. त्याला पाहिजे होतं की इन्स्पेक्टर झेंडे इथे काही गडबड तर करत नाही ना. आणि खरंच जर काल गोव्यात असेल तर गोवा पोलीसच त्याला पकडतील. पुढच्या दिवशी झेंडे विचार करू लागतो की जर कारला पडून जायचं असेल तर तो मुंबईला जाईल आणि तिकडून पडून जाईल. तो गोव्यावरून कसा पडणार? तेव्हा झेंडेला शिपची आयडिया सुचते आणि त्याने शिपची पूर्ण माहिती काढून घेतली. शिप उद्या निघणार होती. काल या शिपद्वारे पळून जाणार होता. त्यांच्याकडे फक्त आजच्या रात्रीचा वेळ होता. कारण उद्या तिथे खूप मोठी गर्दी जमणार होती आणि उद्या इथे कारला पकडणं खूप अवघड होणार होतं. त्यामुळे आजही हे लोक पूर्ण दिवस त्या बारमध्ये कालची वाट पाहू लागले. आता पाटीलला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली होती. त्याने टीमला सॉरी बोलून पुन्हा जॉईन केलं. पण पूर्ण दिवस बारमध्ये बसल्यानंतर आजही काल दिसला नाही. आता त्यांना पोर्टवर जाऊन तिथे सेटिंग बसवायची होती. पण झेंडेला अजूनही खात्री होती की काल जाण्यापूर्वी आपल्या बायकोला कॉल करायला येईलच. म्हणून त्याने आपल्या टीमला पोर्टवर बोलावलं आणि स्वतः इथेच थांबून कालची वाट पाहू लागला. पाटीललाही आपल्या मागचं चुकीचं गिल्ट होतं म्हणून तोही झेंडेसोबत इथेच थांबला. बाकीची टीम गाडीत बसून निघणार इतक्यात त्यांची गाडी बंद पडली. खूप प्रयत्न करूनही ती सुरू झाली नाही आणि एवढ्यात काल आता कॉल करण्यासाठी आला. लगेचच झेंडे त्याला पकडण्यासाठी फाईट सुरू करतो. कालसोबत डेव्हिडही होता. डेव्हिड बाईक घेऊन पळून जाणार होता. बाहेर पाटील चारही बाजू लक्ष ठेवत होता. यावेळी कालची बाईक पाहून तो घाबरला नाही. उलट त्याने बादली डोक्यावर ठेवली आणि थेट डेव्हिडच्या पोटात मारली. बाहेर पाटीलने डेव्हिडला पकडलं आणि आज झेंडे आणि बाकी टीमने कारला गाठलं. आता प्रॉब्लेम होता की कारला मुंबईला कसं न्यायचं? कारण त्यांची गाडी बंद पडली होती आणि ते त्याला गोवा पोलिसांच्या ताब्यात द्यायला तयार नव्हते. कारण गोवा पोलिसांनी त्यांना काहीच मदत केली नव्हती. मग ज्यांच्या रिसेप्शनला त्यांनी उद्ध्वस्त करून कारला पकडलं होतं त्यांच्याकडूनच त्याने कार उधार घेतली. बदल्यात त्यांनी त्या जोडप्याला आणि सर्वांना मोस्ट वॉन्टेड क्रिमिनलसोबत फोटो काढू दिले. मग हे लोक कारला थेट वधूवराच्या गाडीत बसूनच मुंबईला आणू लागले. तोवर गोवा पोलिसांनाही याची माहिती मिळाली होती. त्यांनी झेंडेला थांबवण्यासाठी पाठलाग सुरू केला. इकडे कारने टॉयलेटला जाण्याचा बहाणा करून गाडी थांबवली. त्याने पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी त्याचे हातपाय बांधले होते. पण तेव्हाच अजून एक नवीन प्रॉब्लेम सुरू झाला. गोवा पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. गाडी बंद पडली. आता हे लोक महाराष्ट्राच्या सीमेपासून थोड्याच अंतरावर होते. पण गोवा पोलीस कारला पकडण्याचं क्रेडिट मिळवण्यासाठी झेंडेलाही मारायला तयार होते. त्यांच्या भांडणाचा फायदा घेत काल पळून गेला आणि स्वतःहून महाराष्ट्र सीमेच्या आत आला. आता गोवा पोलीस काहीच करू शकत नव्हते. तेव्हाच डीजीपीही बाकीच्या फोर्ससह आला आणि कारला अरेस्ट करून टाईट सिक्युरिटीमध्ये घेऊन जाण्याची व्यवस्था केली. आणि झेंडे इथे खूपच आनंदी होतो. कारण शेवटी त्याने आपलंही मिशन यशस्वीपणे पूर्ण केलं होतं. तेव्हाच कार्ल झेंडेला म्हणतो की तो त्याला कधीच विसरू शकणार नाही आणि जर तो इकडून कधी पडून गेला तर पुन्हा त्याची भेट होईलच.
त्यावर झेंडेही त्याला सांगतो की तो सुद्धा त्याची वाट पाहील. त्यानंतर कारला अटक केली जाते. यानंतर आपल्याला खरे इन्स्पेक्टर झेंडे दाखवले जातात आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. पण मंडळी थांबा. कितीही मोठं मिशन जरी त्याने पूर्ण केलं असेल, तरी घरी आल्यावर झेंडेला दूतर आणावंच लागतं. ही जबाबदारी अजूनही त्याचीच आहे. तर मंडळी ही होती इन्स्पेक्टर झेंडेची खरी गोष्ट. धोक्याच्या डोळ्यात डोळे घालून लढणारा, पण घरी परतल्यावर दूध आणायला न विसरणारा. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत